नमस्कार, मी अमित काळे. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. NCCचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांचं कथित विधान. दावा केला जातो की पाकिस्तानी ड्रोन मे महिन्यात दिल्ली आणि गुजरातपर्यंत पोहोचलेले होते. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. PIBनं फॅक्ट चेक करून सांगितलं हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे. वत्स तर फक्त ड्रोन तंत्रज्ञान आणि NCC प्रशिक्षणाबद्दल बोलत होते. काही प्रोपगंडा हँडल्स भारतात भीती पसरवत आहेत. सरकारनं त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. धडा स्पष्ट आहे की फेक माहिती ओळखा आणि सत्य तपासा. तर आपण बघू हे नेमकं प्रकरण काय आहे ते. सोशल मीडियावर सध्या एक डीपफेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतो आहे, ज्यात नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच NCCचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांचं कथित विधान दाखवलं जातं आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जातो आहे की पाकिस्तानी ड्रोन मे महिन्यामध्ये दिल्ली आणि गुजरातपर्यंत पोहोचलेले होते आणि ही माहिती गुप्त अहवालावर आधारित आहे. तथापि PIBनं फॅक्ट चेक करून स्पष्ट केलं की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. पाकिस्तानशी संबंधित अनेक प्रोपगंडा हँडल्स हा डीप फेक भारतात गैरसमज आणि भीती पसरवण्यासाठी वापरत आहेत. PIBच्या माहितीनुसार मूळ व्हिडिओमध्ये लेफ्टनंट जनरल वत्स ड्रोन तंत्रज्ञानाच्या उपयोगितेबाबत आणि भविष्यात NCC प्रशिक्षणात त्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करत होते. त्यांनी कधीही दिल्ली किंवा गुजरातमध्ये पाकिस्तानी ड्रोन पोहोचल्याचं विधान केलेलं नाही. सरकारनं नागरिकांना आवाहन केलं की अशा AI निर्मित डीपफेक व्हिडिओपासून सावध राहावं आणि कोणतीही माहिती शेअर करण्याआधी तिची सत्यता निश्चितपणे तपासावी. बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे. काँग्रेस नेते शशी थरूर पुन्हा एकदा पक्षाच्या बैठकीत अनुपस्थित राहिलेले आहेत, ज्यामुळे पक्षात त्यांच्या अनुपस्थितीबद्दल चर्चा रंगली आहे. जरी थरूर यांनी पक्षाला आधीच आपल्या उपलब्धता नसल्याची माहिती दिलेली होती, तरी हा मुद्दा सतत चर्चेत आहे आणि सवाल उभा राहतो की पक्षापासून त्यांचं अंतर सतत का वाढतं आहे. खरं तर काँग्रेसच्या लोकसभा सदस्यांच्या राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत तिरुवनंतपुरमचे शशी थरूर उपस्थित राहिले नाहीत. पक्षाचं म्हणणं आहे की थरूर यांनी आधीच पक्षाला सांगितलं होतं की ते उपलब्ध राहणार नाहीत. त्यांच्यासोबत चंदीगडचे नेते मनीष तिवारीसुद्धा बैठकीत सहभागी झाले नाहीत. थरूर यांच्या वेळापत्रकानुसार ते काल रात्री कोलकात्यात प्रभा खेतान फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झालेले होते. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी थरूर काँग्रेसच्या रणनीती समूह बैठकीत गैरहजर राहिलेले होते. त्यावेळी या प्रश्नांवर त्यांनी सांगितलं, मी बैठक सोडलेली नाही, मी फ्लाईटमध्ये होतो, केरळहून येत होतो. ते आपल्या 90 वर्षीय आईसोबत प्रवास करत होते, ज्यामुळे ते वेळेवर दिल्ली इथं पोचू शकले नाहीत. त्या बैठकीत KC वेणुगोपाल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मोहिमेत व्यस्त असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुनरावलोकन म्हणजेच SIR मुद्द्यावर झालेल्या बैठकीत देखील प्रश्न उठले होते, ज्यास त्यांनी आजार असल्याचं सांगून ते टाळलेले होते. थरूर तेव्हाही चर्चेत आले जेव्हा ते रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या भोजनात काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेले होते. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, जेव्हा माझ्या नेत्यांना आमंत्रित केलं जात नाही आणि मला बोलवलं जातं, तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागतं की खेळ कोण खेळत आहे आणि त्यात सहभागी का होऊ नये. सतत पक्षाच्या बैठकीत त्यांच्या अनुपस्थितीमुळे आता काँग्रेसमध्ये ही चर्चा मुख्य विषय बनलेली आहे. बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गुजरातच्या अहमदाबाद इथं आयोजित एका खास कार्यक्रमात पाकिस्तानातून आलेल्या एकूण 195 हिंदू शरणार्थींना भारताचं नागरिकत्व प्रदान करण्यात आलं. हा दिवस त्या कुटुंबासाठी अत्यंत खास आणि भावनिक ठरला, जे वर्षानुवर्ष भारतात राहत होते. या कार्यक्रमात गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि नगरविकास राज्यमंत्री दर्शनाबेन वाघेला उपस्थित होत्या. या 195 लोकांपैकी 122 लोकांना नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे, तर 73 लोकांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयानं विद्यमान नियमानुसार मंजूर केले. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी याप्रसंगी सांगितलं, एकत्रितपणे 195 लोकांना नागरिकत्व मिळणं हे अपवादात्मक उदाहरण म्हणता येईल. त्यांनी म्हटलं, जे लोक अनेक वर्षांच्या अडचणीनंतर भारतात आलेले आहेत ते आता देशाच्या विकासात सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. संघवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. त्यांनी सांगितलं, CAAमुळं
शेजारी देशांमध्ये अत्याचार झेलणाऱ्या अल्पसंख्याकांना सन्मानजनक जीवन मिळते. उपमुख्यमंत्र्यांनी अहमदाबाद जिल्हा प्रशासनाची सुद्धा प्रशंसा केली. त्यांनी सांगितलं की प्रशासन अनेक वर्षापासून भारतात राहणाऱ्या वैध अर्जदारांच्या फाईल्सचा जलद निपटारा करते आणि त्यांना नागरिकत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सतत कार्य करत आहे. नागरिकत्व मिळालेल्या लोकांपैकी स्त्रीरोग विशेषतज्ञ डॉक्टर महेश पुरोहित यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे, जे 1956 पासून भारतात राहत होते. बातमी उत्तर प्रदेशमधून आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात पोलिसांनी रीना बेगम आणि तिचा पती राशिद अली यांना भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. हा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा त्या महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट केलेली होती की बाय बाय बांगलादेश. त्यामुळे पोलिसांचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रीना बेगम ही बांगलादेशी नागरिक आहे आणि तिच्याकडे बांगलादेशचा पासपोर्टसुद्धा आहे. या दोघांची भेट सौदी अरेबियात झालेली होती, जिथं ते दोघं एका रुग्णालयात नोकरी करत होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि सुमारे 6 वर्षापूर्वी त्यांनी तिथं लग्नसुद्धा केलं. यावर्षी मार्चमध्ये रीना बांगलादेशला परतली आणि नंतर राशीदसुद्धा तिथं पोहोचला. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी दोघांनी नेपाळ मार्गानं अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला आणि अमरोहा इथं मंडी धनौरा भागात ते राहायला लागले. पोलिसांनी सांगितलं गुप्त माहिती मिळाल्यानंतर लगेच तपास सुरू झाला. तपासात आढळलं की हे दोघं वैध दस्तावेजाशिवाय भारतात राहत होते. सध्या दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत की त्यांच्या घुसखोरीमागं आणखीन कोणते लोक सहभागी झालेले आहेत. बातमी बिहारमधून आहे. बिहार सरकारच्या आरोग्य विभागानं सीतामढी जिल्ह्यातील HIV रुग्णांची संख्या याबाबत मीडियात चर्चिलेल्या बातम्यांना चुकीच्या आणि भ्रामक असल्याचं सांगितलेलं आहे. अधिकृत स्पष्टीकरण जारी केलेलं आहे. अनेक चॅनल्स आणि वृत्तपत्रांनी असा दावा केला होता की जिल्ह्यातील HIV संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढून 7,000पेक्षा जास्त झाली आहे. विभागाचं म्हणणं आहे की ही संख्या अचानक वाढलेल्या प्रकरणांची नाही, तर मागील 20 वर्षात नोंदणीकृत रुग्णांची एकूण संख्या आहे, जी चुकीच्या पद्धतीनं झपाट्यानं वाढणारे प्रकरणं म्हणून सादर केली गेली. अलीकडं असं सांगितलं गेलं की सीतामढी जिल्ह्यात HIVचे 7,400पेक्षा जास्त रुग्ण नोंदणीकृत आहेत, ज्यात सुमारे 400 मुलंही आहेत आणि दर महिन्याला 40 ते 60 नवीन रुग्ण समोर येत आहेत. रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला की ART केंद्र पूर्णपणे ओव्हरलोड आहे आणि जिल्ह्यात संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. या बातम्यांमुळे लोकांमध्ये भय आणि गोंधळ निर्माण झालेला होता. विभागानं स्पष्ट केलं, ICTC केंद्र 2005मध्ये सुरू झालं आणि ART उपचार 2012मध्ये सुरू झाले. या 20 वर्षात सुमारे 6,900 रुग्ण नोंदणीकृत झाले, ज्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला किंवा ते इतर जिल्ह्यामध्ये उपचारासाठी स्थलांतरित झाले. सध्या सुमारे 4,958 रुग्ण ART केंद्रातून नियमित औषधं घेत आहेत. विभागानं मीडियात चाललेल्या दररोज नवीन रुग्ण येत आहेत या दाव्याचं खंडन केलं. प्रत्यक्षात जुने नोंदणीकृत रुग्ण रोज औषध आणि सल्ल्यासाठी रुग्णालयात येतात. त्याला चुकीच्या पद्धतीनं नवीन प्रकरण म्हटलं गेलं. विभागानं सांगितलं संक्रमित मुलांची संख्या 400 नाही, तर आत्तापर्यंत एकूण संख्या फक्त 188 आहे. ही मुलं त्या कुटुंबातून येतात जिथं पालक आधीपासूनच HIV संक्रमित आहेत. या मुलांचं उपचार आणि आर्थिक मदत दोन्ही तिथं सुरू आहे. याशिवाय बिहार राज्य एड्स नियंत्रण समितीनं आवाहन केलं, HIV संक्रमित लोकांशी अजिबात भेदभाव करू नये. शक्य तितक्या लोकांनी HIV चाचणी करून घ्यावी आणि समजून घ्यावं की हा संसर्ग सामान्य संपर्कातून पसरत नाही. जागरूकता, संवेदनशीलता आणि सहकार्य हाच या समस्येचा खरा उपाय आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.